नमस्कार. डिजिटल ॲग्रो अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणास सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आपणास सर्वांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अतिशय उपयुक्त अशी माहिती आत्ताच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलो आहे, ती म्हणजे राज्यातील पावसाची अपडेट. राज्यामध्ये आज 2 जुलै 2024ला नेमका पावसाचा प्रभाव कशा प्रकारचा राहणार आहे, कारण की 2 जुलै 2024ला राज्यातील अनेक भागांमध्ये आपल्याला मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. त्यामुळं राज्यातील कोणत्या भागामध्ये कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा प्रभाव नेमका कसा असेल, नेमका कोणत्या भागामध्ये अतिशय मुसळधार, कोणत्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा, तर कोणत्या भागामध्ये वातावरण हे कोरडं राहील, याची संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ. ही जी माहिती आपण घेतलेली आहे लाईव्ह सॅटेलाईट इमेजेसनुसार घेतलेल्या या माहितीनुसार आपण या ठिकाणी ही अपडेट देतो आहे. त्याचबरोबर हवामान अभ्यासक पंजाब टक हे जे आहेत यांनी जो हवामान अंदाज वर्तवलेला आहे, त्यांचा नवीन हवामान अंदाज दिलेला आहे, तो सुद्धा या ठिकाणी आपण बघणार आहे. आणि हवामान खात्याचा इशारा काय आहे, हवामान खात्याने नेमक्या कोणत्या भागांना येलो अलर्ट, कोणत्या भागांना रेड अलर्ट जाहीर केलेला आहे, ते सुद्धा सविस्तरपणे बघणार आहे. आणि एकेका भागाची अपडेट या ठिकाणी आपण बघणार आहे. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत स्किप न करता बघायचा आहे, जेणेकरून संपूर्ण अपडेट जी राहील ती तुम्हाला अचूकपणे आणि सविस्तरपणे कळून येईल. आणि आत्तापर्यंत जर तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल, तर सर्वात आधी जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, जेणेकरून असेच नवनवीन हवामानाबद्दलचे अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. चला तर वेळ वाया न घालवता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया. तर राज्यामध्ये जे आहे आज 2 जुलै 2024ला अनेक भागांमध्ये मुसळधार पावसाची सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळेल. विशेष करून जो भाग समाविष्ट असणार आहे तो म्हणजे विदर्भातील अनेक भागांमध्ये, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ, त्याचबरोबर मराठवाड्यातील काही क्वचित भाग. मराठवाड्यामध्ये संपूर्ण भागामध्ये पाऊस सक्रिय नसेल, परंतु काही क्वचित भागामध्ये मुसळधार पावसाची सक्रियता बघायला मिळेल. कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र या भागात देखील जोरदार पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये बघायला मिळणार आहे. एकेका भागाचा जर विचार केला तर आपण विदर्भातील पूर्व व पश्चिम विदर्भ आधी बघूया. विदर्भातील पूर्व विदर्भामध्ये आपल्याला नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये दिवसभर ढगाळ वातावरण सक्रिय दिसून दुपारी 12-1 वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसाची सक्रियता काही ठिकाणी बघायला मिळेल, तर काही ठिकाणी दुपारी 4 वाजल्याच्या नंतर जोरदार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी दिसून येईल. पावसाचा प्रभाव मेघगर्जनेसह व थोड्या वादळी वाऱ्यासह त्या ठिकाणी असेल. पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील समान परिस्थिती राहणार आहे. अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अमरावती, अचलपूर, जळगाव, जामोद, संग्रामपूर, तेलारा, शेगाव, खामगाव, नांदुरा हा जो संपूर्ण भाग येतो, या परिसरामध्ये देखील पावसाची परिस्थिती समान असेल. दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम राहून काही भागांमध्ये जे आहे दुपारी 12-1 वाजल्याच्या नंतर रिमझिम पावसाला सुरुवात झालेली असेल, तर सायंकाळी म्हणजेच की 5-6 वाजल्याच्या दरम्यान अनेक भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाड्यामधील हिंगोली, परभणी, नांदेड या भागांमध्ये जास्त प्रमाणात पाऊस सक्रिय नसेल. क्वचित काही भागांमध्ये पावसाची रिमझिम मध्यम स्वरूपाचा पाऊस सक्रिय दिसून येईल. बाकी इतरत्र भागांमध्ये वाज तरी पावसाची सक्रियता नसणार आहे. त्यानंतर लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव हा जो भाग आहे, या भागामध्ये देखील जास्त प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवण्यात येत नाही आहे. काही भागांमध्ये आपल्याला जो पावसाचं स्वरूप दिसून येईल, मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी बघायला मिळेल. मात्र इतरत्र भागांमध्ये आज पावसाचा प्रभाव त्या ठिकाणी नसेल. ढगाळ वातावरण मात्र सक्रिय राहील. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, पंढरपूर हा जो संपूर्ण परिसर आहे, परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पाऊस अनेक भागांमध्ये बघायला मिळेल. जास्त करून पावसाची मुसळधार अशा पावसाची सक्रियता ही आपल्याला रात्रीच्या वेळेस रात्री 9-10 वाजल्यानंतर ही बघायला मिळणार आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे कोकणामध्ये आपल्याला रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, दापोली, रायगड हा जो परिसर आहे, या परिसरामध्ये आपल्याला पावसाची जोरदार सक्रियता त्या ठिकाणी बघायला मिळणार आहे. अनेक भागांमध्ये अतिशय तुफानी अशा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी सक्रिय राहील. हवामान खात्याकडनं समुद्र किनारपट्टी लगतच्या गावांना त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा, येलो अलर्ट जाहीर केलेला आहे. त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे, नगरचा जो परिसर आहे, या परिसरामध्ये रिमझिम पावसाची सक्रियता आजच्या तारखेमध्ये बघायला मिळेल. रात्रीच्या वेळेस थोडाफार पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यानंतरचा जो भाग येतो तो म्हणजे मुंबई, ठाणे, पालघर परिसरामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता बघायला मिळणार नाही. मात्र काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाचा मुसळधार अशा प्रकारचा पाऊस बरसू शकतो. तर काही भागांमध्ये जे आहे पावसाची रिमझिम स्वतःधार हीच दिवसभर सुरू असेल. तर रात्रीच्या वेळेस मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आणि ढगाळ वातावरणाचा जो परिणाम आहे तो दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम या भागामध्ये सक्रिय राहणार आहे. त्यानंतर उत्तर महाराष्ट्राचा जर विचार केला तर उत्तर महाराष्ट्राचा पश्चिमेकडील जो भाग आहे, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या परिसरामध्ये आपल्याला मात्र जे आहे
पावसाची सक्रियता जोरदार अशा प्रकारची बघायला मिळणार आहे। वातावरणामध्ये थंडावा पसरलेला असेल, त्यानंतर सकाळपासूनच ढगाळ वातावरण सक्रिय राहणार आहे। दिवसभर ढगाळ वातावरणाचा परिणाम असेल। दुपारी 2 ते 3 वाजल्याच्या दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झालेली त्या ठिकाणी असणार आहे आणि सायंकाळी म्हणजेच की 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान पावसाचा जोर त्या ठिकाणी वाढेल आणि नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर येईल अशा प्रकारचा पाऊस जो आहे तो पाऊस या ठिकाणी बरसणार आहे। त्यामुळे याची सर्वांनी नोंद घेणे अत्यंत गरजेचे आहे। त्यानंतरचा जो भाग आहे तो म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव, खान्देश, भुसावळ या परिसरामध्ये मात्र दिवसभर आपल्याला पावसाची सक्रियता पुढे बघायला मिळणार नाही। ढगाळ वातावरणाचा परिणाम मात्र राहील। वातावरणामध्ये गरमीचं प्रमाण असेल, उन्हाचा प्रभाव त्या ठिकाणी जास्त नसणार आहे। ढगाळ वातावरण सक्रिय राहील। त्यानंतर जे आहे रात्रीच्या वेळेस 7 ते 8 वाजल्याच्या दरम्यान मात्र मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे। अनेक भागांमध्ये जे आहे आपल्याला अतिशय मुसळधार, तर काही भागांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पावसाची सक्रियता ही वर्तवण्यात येत आहे। तर अशा प्रकारे जे आहे संपूर्ण राज्यामध्ये जे आहे आज 2 जुलै 2024ला पावसाची अपडेट असणार आहे। अनेक भागांमध्ये जोरदार अशा प्रकारचा पाऊस सक्रिय राहणार आहे, तर काही भागांमध्ये मात्र पावसाची सक्रियता ही क्वचित असणार आहे, जास्त प्रमाणात पावसाची सक्रियता नसणार आहे। तर ही अपडेट आपण या ठिकाणी तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहे। या ठिकाणी हवामान अभ्यासक पंजाब डक यांनी त्यांचा नवीन हवामान अंदाज वर्तवताना सांगितले की 3 तारखेपर्यंत पावसाचा प्रभाव थोडा राज्यामध्ये कमी राहील, मात्र त्यानंतर 4 ते 10 जुलैपर्यंत अतिशय जोरदार सार्वत्रिक अशा प्रकारचा पाऊस राज्यामध्ये बरसताना दिसून येईल, हा हवामान अंदाज त्यांनी वर्तवलेला आहे। तर ही माहिती, ही अपडेट तुमच्यापर्यंत या ठिकाणी पोहोचवलेली आहे। अपडेट तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। चॅनलला नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। आता आपण भेटूया पुढील भागात नवीन विषयासोबत, तोपर्यंत थँक्यू।